वेल आय सी. म्हणजे आतल्या खोलीमध्ये जो कपड्यांचा आणि पुस्तकांचा जो असा पसारा पडलाय तो तुझाच आहे का? पडलं नाही, मी ते मांडलंय. ओ एफर्ट्स घेऊन. ग्रेट. अरे सीएचं यश सोड, तुला साधी एक वस्तू सुद्धा मिळणार नाही रे तिथे. नाही काकू, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण मला त्या पसाऱ्यातच पटकन वस्तू गवसतात. इफ यू डोंट माइंड, मी तुला एक प्रश्न विचारू? तुझ्या घरी काही प्रॉब्लेम आहे का? ओ माय गॉड, का तुझं घरच नाही आहे स्वतःचं? घर आहे, मला आहे माझं घर. ओ, पण मग तुला आंघोळ करायला जागा नाही. हो, कारण तू अजिबातच आंघोळ केल्यासारखा दिसत नाहीयेस. मी जातो, चटकन आंघोळ करून येतो मी. चुंबक, तू थांब. आंघोळीला वगैरे काही घरी जायची गरज नाहीये, इथेच थांब, आतमध्ये जा. नाही, मी मैत्री जातो, मी घरी. एवढा काही प्रॉब्लेम नाही मला. चुंबक, थांब थांब मैत्री. काय? हे काय चाललंय इथे? ही काय धर्मशाळा आहे? हा, कोणी येतं राहतं जातं? काय वायात पण आहे हा? एक्सक्यूज मी. चुंबक माझा मित्र आहे, सो प्लीज त्याच्याबद्दल काही बोलू नकोस. ओ, तो मित्र आणि मग सौमित्र? तू असा कसा विचार करू शकतेस ग? हे बघ, मी तुला फुल अँड फायनल सांगते, सौमित्र जो आहे तो माझा बॉयफ्रेंड आहे आणि मी त्याच्याशी साखरपुडा करणार आहे. ओके? त्याच्याच बद्दल मला तुझ्याशी बोलायचं. थांब, माझी मुंबईला खूप कामं आहेत. मी जर अशीच निघून गेले ना तर हे सगळं असंच अर्धवट राहील. मला कालपासून तुझ्याशी बोलायचंय. बस इथे येऊन मला बोलायचं तुझ्याशी. तू बसते, मी काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण मी ना जरा आंघोळ करून येते, म्हणजे कसं मला तुझ्या लेवलला येऊन बोलता येईल. हा, मग आपलं स्पष्टपणे बोलणं होईल. ओके? आलेच. एक सौमित्र, काय आहे? अरे भाई तू इथं काय करतो? तू तर तिकडे मैत्रीच्या घरी जाणार होता ना? नाहीये मी मैत्रीच्या घरी, मी माझ्या घरी. काही प्रॉब्लेम आहे तुला? अरे प्रॉब्लेम असं काय नाही, पण तू का गेला का नाहीस तू? ऐक, मला असले फालतू प्रश्न विचारू नको. अरे फालतू काय? एक काय काही प्रॉब्लेम झाला का? म्हणजे काय काय झालंय? मी सांगतो. काल रात्री डिनरला यांनी मैत्रीला घास भरवलेलं अनघास आवडलं नाही. ए, गप्तो का? अनघा कोण? मैत्रीची आई. त्या इकडे कसं काय आल्या होत्या आता? ते वेटर म्हणून आले होते ऍक्च्युली मुंबईत. मग त्या म्हणाला वेट डोंट हरी, मग आला घरी. ए विघ्नेश, मार खायचा का? याला काय अर्थ आहे राव? अरे फुल सेटिंग लावून ठेवली होती ना. चुंबक वाट बघत बसला त्या डॉक्युमेंटरीच्या फोनची. प्लॅनचा बट्ट्याबोळ करून टाकला यांनी. आता मला पण माहिती आहे ना. आता झालं, आता काय करणार मी तरी? काय करणार आता त्याला? काय करणार म्हणजे? माझ्याकडे अजून एक सिम कार्ड आहे. काहीतरी प्लॅन टाकायचा का? म्हणजे मैत्रीच्या आईला मुंबईला पाठवा, इमर्जन्सी आली म्हणून, आणि चुंबकला अजून एक दिवस कसं अडकवायचं मी बघतो ना. काय टेन्शन घेऊ नको तू, मी हे सगळं करतो. ऐका ना प्लीज प्लीज. हेच जे वागणं आहे ना, तेच मैत्रीच्या आईला आवडत नाही. त्यांना वाटतं की आपण बालिशपणा करतो. प्लीज असं काही करू नका, प्लीज. सर, तुमच्याकडे याच्यावर काही मॅच्युअर रामबाण उपाय आहे का? मी विचार कक्षाकडे चाललो होतो. आता पोट खाली करता करता विचार करतो या प्रश्नाबद्दल. वाह यार. काय रे रोकड्या, ही वेळ आली ह्याच्याकडून सल्ला? नाही का? ए भाऊ, लय हुशार आहे, असं समजू नको तू. काय सोड रे सोड, पिकत तिचे विकत नाही. हे जिग्नेश, तू जगाला विकून खाशील. लय हुशार आहे, असं काय बोलू नको. म्हणजे आपले पोरगी पटवण्याचे क्लासेस चालू आहेत ना इकडं, म्हणून आपले
बाप रे, आता हे पण चालणार आहे का घरात? चालू दे. ऑल द बेस्ट. थँक्यू. जगला वाचलास तर भेटू. मूर्ख. काय? जळतो रे, जळतो माझ्यावर. बोल. मी रेडी आहे. काय बोलायचंय तुला? मैत्री मैत्री, मी जरा लायब्ररीत जातो हा. का? अरे इकडेच कर ना अभ्यास. नाही नाही, फक्त अभ्यास नाही, संदर्भासाठी काही पुस्तकं देखील घ्यायची होती मला. मी येतो. अच्छा मॅडम. हा बोल. तू आज जे काही बोलशील ते मी अगदी शांतपणे ऐकून घ्यायला तयार आहे. वा, गुड. चांगला आहे हा बदल, पण अचानक हा बदल का म्हणे? सौमित्रमुळे. अगं सौमित्र मला म्हणाला की अजिबात चिडचिड करू नकोस मैत्री. म्हणून मी आज ठरवलंय की अगदी शांतपणे मी तुझं सगळं ऐकून घेणार. नाईस. हे बघ मैत्री, मला तुला अजिबात दुखवायचं नाही. मी जे काही बोलणार आहे ते तुझ्या चांगल्यासाठीच बोलणार आहे. ऑफकोर्स. तू अजून खूप लहान आहेस. तू जग बघितलं नाहीयेस. प्रत्येक गोष्टीला भावनिक बाजू बरोबर एक व्यावहारिक बाजू सुद्धा असते. हे तू लक्षातच घेत नाहीस. अच्छा, प्लीज एलॅबोरेट. काय म्हणायचंय तुला नक्की? वेल, I'll come straight to the point. सौमित्र महिन्याला किती कमवतो? आय डोंट नो. तू तुझ्यावर महिन्याला किती पैसे खर्च करतेस? आय डोंट नो. मी असं ठरवून खर्च करत नाही, त्यामुळे माहित नाही. ऑब्व्हियसली. बरं, मागच्या वर्षी माईंच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं, त्याच्यासाठी किती खर्च आला तुला माहितीये? हे घर जे तुम्ही धर्मशाळेसारखं चालवता, ते घर चालवण्यासाठी मी आणि बाबा महिन्याला किती पैसे पाठवतो याचा अंदाज आहे तुला? नसणारच माहिती. तेच मी म्हणते मैत्री की प्रत्येक गोष्टीला एक व्यावहारिक बाजू सुद्धा असते. याचा तू विचारच करत नाहीस, जो सतत तू करावास असं मला वाटतं तुझ्याच चांगल्यासाठी. तो हा, काय नाव त्याचं? सौमित्र. सौमित्र आत्ता कुणाचा तरी असिस्टंट आहे. त्याचं स्वतःचं क्लिनिक नाही. म्हणजे ते कधीच होणार नाही असं माझं म्हणणं नाहीये, पण ते क्लिनिक कधी होणार याचा तुला काही अंदाज आहे का? लग्न झाल्यानंतर तुम्ही ह्याच घरात राहणार नाही ना? बरोबर आहे. म्हणजे पण ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत ना. आत्ता विचार करून काय होणार आहे? आत्ता कशाला मी माझा वेळ वाया घालू या सगळ्यामध्ये? आणि तुम्ही जेव्हा हे केलं, म्हणजे लग्न केलं, लव्ह मॅरेज केलं ना तुम्ही, लव्ह मॅरेज केलं तेव्हा तुम्ही केला होतात का हा विचार? ऑफकोर्स केला होता. मी आणि बाबा दोघे डॉक्टर्स होतो आणि आम्ही प्रॅक्टिकल होतो. त्याच्यामुळे लग्न झाल्यानंतर आपण हॉस्पिटल उभं करायचंय याचा विचार आम्ही आधीच केला होता. इनफॅक्ट लग्न झाल्यानंतर आपल्याला एकच मूल असावं हा प्लॅन सुद्धा आम्ही आधीच ठरवला होता. काय झालं? काही नाही.
तो निर्णय चुकला ना ग तुमचा? म्हणजे तुम्ही इतकं छान प्लॅनिंग वगैरे केलं, पण शेवटी हे झालंच ना. म्हणजे मी तुमच्या मनासारखी नाहीच झाले. रिझल्ट काय लागला? फेलच ना. म्हणजे तुमचंही प्लॅनिंग चुकू शकतं, तर कशाला मग? काही गरजच नाही ना प्लॅनिंगची. एक मिनिट मैत्री, ज्या गोष्टी आपल्या हातात असतात त्यांचं प्लॅनिंग करायचंच असतं. ज्या आपल्या हातात नसतात त्याचं आपण काहीच करू शकत नाही. तू या लग्नाबद्दल सिरियस आहेस ना? हो. मग मला सांग, 10 वर्षांनी या लग्नाच्या खेळात तू तुला स्वतःला कुठे बघतेस? काय खेळ? खेळ काय म्हणलीस तू? खेळ नाहीये हा. नाही नाही, खेळ खेळ कशी म्हणलीस? मी सिरियसली करते ना लग्न, माझं ठरलंय. एक मिनिट. नाही, एक मिनिट काय? इट इज नॉट ओके, इट इज नॉट ओके. तू काय म्हणलीस? खेळ म्हणलीस तू. खेळ नाहीये हा माझ्यासाठी. मैत्री, स्टॉप इट. यू स्टार्टेड इट. तुम्ही खेळासारखी सुरुवात केली होती ह्या सगळ्याची. आम्ही सुरू केलं तर म्हणजे हा मुद्दाच नाही. सॉरी, आय एम सॉरी. मैत्री, माझं म्हणणं असं आहे की 10 वर्षांनंतर ह्या लग्नाच्या सिच्युएशन मध्ये, पिक्चर मध्ये तू स्वतःला कुठे बघतेस? तुला सध्या प्रेमाची भूल पडलीये. सगळीकडे नुसतं प्रेम 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 दिसतंय तुला. पण 10 वर्षांनी जेव्हा ही भूल ओसरेल तेव्हा तू त्या लग्नात पुरती अडकलेली असशील. तोपर्यंत जर तुला एखादं मूल झालेलं असेल तर त्या मुलाचं करण्यातच तुझं आयुष्य वाया जाणार आहे. ओ माय गॉड. ओके, अच्छा. म्हणजे मुलं वाढवणं म्हणजे वेळ वाया घालवणं आहे. ओके. अच्छा अच्छा. म्हणजे मुलं वाढवणं हे आयुष्य वाया घालवण्यासारखं ना? राईट. ओके. सो म्हणजे इन शॉर्ट, मला वाढवण्यामध्ये तुमचं आयुष्य वाया गेले ना? तू ते एकच वाक्य धरून बसू नकोस. तुला आयुष्यभर काही मुलंच वाढवायचेत का? नाही, मला नाही माहिती मला मुलं वाढवायची आहेत का, मुलं कशी वाढवणार आहे, मी संसार कसा करणार आहे, आय डोंट नो. पण जे मूल असेल ना, त्याला ते जसं असेल तसं मी ऍक्सेप्ट करीन. जे तुम्ही नाही केलं माझ्या बाबतीत. तुमच्यासाठी तुमचा पैसा, तुमची ड्युटी, तुमचं हॉस्पिटल हे सगळं इम्पॉर्टंट होतं ना. मी एक इन्व्हेस्टमेंट होते जी फेल गेली ना. बरोबर ना? मी नव्हतेच इम्पॉर्टंट. मी कुठे होते या सगळ्यामध्ये? स्टॉप इट. डू यू मीन टू से की आम्ही तुझ्याकडे लक्षच दिलं नाही मैत्री? इतर आई वडील आपल्या मुलांसाठी जे करतात ना त्याच्यापेक्षा खूप जास्त केलं आम्ही तुझ्यासाठी. सतत तुझ्याशी संवाद साधायचा प्रयत्न करत होतो आम्ही, पण तू ते सगळं नाकारलंस आणि इकडे पळून आलीस. You made me do it. You. मी पळून गेले कारण मला सहन नाही झालं तुम्ही ज्या पद्धतीने इंटरफेअर करत होतात माझ्या आयुष्यामध्ये. आत्ताही नाही होते सहन. सो प्लीज प्लीज मला हवं ते करू द्यात, मला हवं तसं जगू द्यात. प्लीज लेट मी लिव्ह ऑन माय ओन टर्म्स. आय बेग यू, प्लीज. काय सुमित्र, मी काय म्हणतो, अनघा मॅडम अनायासे इथं आल्या आहेतच, तर आम्हाला त्यांना भेटायचं होतं जरा. नाही, ते आल्यात, पण काय नेहमीसारखे घाईत आहेत. म्हणजे असं निवांत भेटायला, गप्पा मारायला वेळ नाही. अरे असं कसं? त्यांच्याशी बोललो नाही तर पुढची तयारी कशी करणार साखरपुड्याची? करू का? बोलू, ठरवू काय? ते खाताना कसला रे फोन बिन तुझा? नाही नाही, आणि तुझं म्हणणं बरोबर आहे. मग? त्यांच्याशी आपण गाठभेट घेतल्याशिवाय आपल्याला पुढचं काही काहीच ठरवता करता येणार नाही. नंतर मग काही राहिलं बिलं असं काही म्हणायला नको ना. हे किती चुकीचं वाटेल समजून त्यांना. सांगायचं. हे बघ सौमित्र, ऐक करा. हॅलो.
हॅलो सौमित्र, मी मैत्रेयीची आई बोलतेय. हा हो काकू, आहे माझ्याकडे नंबर. हो, हाव स्वीट. अरे तू आलायस का इकडे क्लिनिक मध्ये वरती? नाही ऍक्च्युली मी आता घरी आहे, ब्रेकफास्ट करतोय, झालाय. तर मी येतोच, एक 15 मिनिटात मी पोचतो. काही काही काम होतं का? काम ॲज सच नाही. मी अरे तू काल गेल्यानंतर मैत्रेयीशी बोलले, बर. पण मला असं वाटतं की मी तुझ्याशीही बोललं पाहिजे. हवं तर मी येऊ शकते तिकडे. नाही हो, तुम्ही कुठे येता इकडे? मीच येतो. दॅट्स ग्रेट. थँक्यू सो मच. मी वाट बघते. काय आहे? मी तुला इतक्या खाणाखुणा करून ते बोलो इकडे बोलायचं तर काय आहे? काय म्हणाले त्या? क्लिनिकला आलायस का विचारत होत्या. मी म्हणलं येतो, काहीतरी बोलायचं. दादू, हे बाळा, प्रॉब्लेम आहे का रे काही? कुणाला? मला नाही काहीच प्रॉब्लेम नाही. हा काकू, गुड मॉर्निंग. बोला, काय म्हणताय? गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. अगं मी काय बोलणार, काय म्हणणार मी? तुझा होणारा नवरा मला तसं काही बोलू देईल तर ना. का हो, काय झालं? अगं काय म्हणजे, अनघा मॅडम तिथे आल्यात ना, तर मी काय म्हटलं की मग पुढचं सगळं ठरवण्यासाठी, बोलणी करण्यासाठी म्हणून मी आणि हे आलो असतो. तर अगं दादा नाहीच म्हणाला ग. तो म्हणाला कशाला भेटायचंय? काही प्रॉब्लेम आहे का ग? सगळं ठीक आहे ना? हो 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 हो, ऍब्सोल्युटली सगळं ठीक आहे काकू. तुम्ही कशाला टेन्शन घेताय? अगं तसं हे बघ मैत्री, आता दादा अनघा मॅडमला भेटायला येणार आहे की नाही, म्हणून मी त्याला म्हंटल की मी येते ना तुझ्या बरोबर. तर अगं नाही म्हणतोय ग. काय? हो का? काय? सौमित्र आईला भेटायला घरी येतोय? अगं हो, म्हणजे त्यांचा फोन आला होता ना, तर त्या असं म्हणाल्या म्हणे की हे काय क्लिनिकला जायच्या आधी मग घरीच ये भेटायला असं. आईनी फोन केला होता सौमित्रला? हो अगं, इथेच बसलो होतो आम्ही नाश्ता करत, तर नाश्ता पण नाही केला त्याने, तसाच निघाला तो. काही झालंय का ग मैत्री? नाही, काही नाही. कारण मी त्याला म्हंटल की मग मी आज येते ना तिकडे, म्हणजे हे बघ काही प्रॉब्लेम असेल ना तरी सांग, मी येऊन सगळं नीट बोलून, सगळं सविस्तर बोलून असं सगळं नीट करून टाकीन ग. नाही नाही काकू, तुम्ही नका येऊ आता. बस तुमच्या समोर कशाला तमाशा? तमाशा? कसला तमाशा? काकू मी तुम्हाला करते नंतर फोन. बाय. हे बघ ऐक, अरे आई, आई, काय चाललंय तुझं? तू सौमित्राला काय इन्व्हॉल्व करतेस या सगळ्यामध्ये? मी इन्व्हॉल्व करते? तो तुझ्यात इन्व्हॉल्ड आहे हे एवढं कारण मी त्याच्याशी बोलायला पुरेसं नाहीये का? हे बघ, आधी आपल्यामध्ये नीट बोलणं होऊ देत, मग आपण त्याच्याशी बोलूयात. हवं तर मी स्वतःहून त्याला इथे बोलवून घेईन. ते शक्यच नाही ना. काय? तुझ्या माझ्यात नीट बोलणं होणं कधी शक्यच नाही ना, म्हणून तो फोन करून मी त्याला बोलवून घेतलं. मी तुझ्याशी काहीही बोलायला गेले की तू ऐकून घेत नाहीस, नुसती ओरडतेस. आता निदान त्याच्याशी तरी हे बोलून बघते. नाही हा आई, तू सौमित्रला काहीही सांगणार नाहीयेस. तुझा लग्नाला विरोध आहे, तुला तो आवडत नाही वगैरे, तू काहीही त्याला सांगणार नाहीयेस. मी सांगणार, मी स्वतःहून त्याला सांगेन, पण तू आत्ता त्याला काहीही सांगणार नाहीयेस. नाही, मला त्याच्याशी बोलायलाच हवं ना. आमच्या प्रोफेशनमध्ये कसं असतं मैत्री, एखादा पेशंट जेव्हा आजारी असतो ना, तेव्हा त्याचा आजार अधिक क्रिटिकल व्हायची वाट बघत नाही आम्ही. योग्य ते उपचार त्याच्या आधीच करतो, नाहीतर आजार बळावण्याची शक्यता असते ना. अगं तुला हे बघ, तू ना आम्हाला
आम्हाला कुठलाही आजार झालेला नाहीये. मी पेशंट आहे का ग? तू पेशंट सारखं ट्रीट करू नकोस आम्हाला. आणि तू हे जे बोलतेस ना कोल्डली वगैरे तसं बोलू नकोस. मी तिराईत पेशंट नाहीये. पेशंटला अशी ट्रीट करत असशील ना तू माझ्याशी असं डील करू नकोस. आणि तू जर सांगितलंस ना त्याला तर मी बंद, एकदम बंद कर गंगावा. मला त्याच्याशी हे बोलावंच लागणार आहे. तुला आठवतं का मैत्री, लहानपणी इंजेक्शन घेताना तू असाच कांगावा करायचीस, गडाबडा लोळायचीस, आरडाओरडा करायचीस, अख्खं हॉस्पिटल डोक्यावरती घ्यायचीस. पण तरी सुद्धा तुझ्या तब्येतीसाठी आवश्यक म्हणून ते इंजेक्शन मी तुला द्यायचेच. तसंच एक्झॅक्टली आत्ता आहे. तू कितीही कांगावा केलास, कितीही आरडाओरडा केलास, तरी सुद्धा तुझ्या तब्येतीसाठी, तुझ्या आयुष्यासाठी मला हा उपचार करावाच लागणार आहे.